नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.4 द अनसिंकेबल शिप या लेसनचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अनसिंकेबल शिप हा जो लेसन आहे त्याचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। तर द अनसिंकेबल शिप म्हणजेच न बुडणारं जहाज। ऑन 10th April 1912 the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. म्हणजे दिनांक 10 एप्रिल 1912 रोजी जगातील सर्वात मोठ्या आलिशान असं जहाज जे आहे त्या जहाजाने इंग्लंडमधील साऊथम्प्टनमधून न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान केलं होतं आणि त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक। द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज। टायटॅनिक या शब्दाचा अर्थ आहे भव्य, अतिविशाल। अशा अर्थाने टायटॅनिक हा शब्द वापरलेला आहे। दिस वॉज हर मेडन वोयाज, दॅट इज हर फर्स्ट वोयाज। म्हणजेच या जहाजाचा हा सगळ्यात पहिला असा जलप्रवास होता। शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स। द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन। म्हणजे या पहिल्या जहाजातून 2000हून अधिक प्रवासी प्रवास करत होते आणि हे सगळे प्रवासी अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघालेले होते। टायटॅनिक जणू काही एक तरंगत शहर बनलं होतं। एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड। एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर। म्हणून सर्वजण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज मानत होते आणि सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान वाटत होता। शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज। टायटॅनिक या जहाजाची एवढी उंची होती की जवळजवळ 15 मजली इमारत जेवढी असते, आणि डोळ्यासमोर तुम्ही जर 15 मजली इमारत आणली तर ती जी उंची दिसते तेवढ्या उंचीचं ते टायटॅनिक हे जहाज होतं। इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स। त्याचा अंतर्भाग जणू एखाद्या प्रचंड अशा मोठ्या हॉटेलसारखा होता की जेणेकरून तिथे भव्य जिने होते, मोठमोठी भोजनगृह होती, त्यानंतर दुकानं होती, अगदी स्विमिंग पूल म्हणजे पोहण्याचे तलाव देखील त्या टायटॅनिकवरती होते। म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की 15 मजली इमारत जेवढी असते तर त्या इमारती एवढी उंची होती त्या जहाजाची, आणि या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जणू काही एक छोटंसं शहर त्या जहाजावरती बसलेलं होतं। याचं वर्णन लेखकाने इथे केलेलं आहे। एव्हरीवन थॉट दॅट टायटॅनिक कुड नेव्हर सिंक। प्रत्येकाला असं वाटायचं की टायटॅनिक हे जहाज कधीही बुडणार नाही। दे कॉल हर द अनसिंकेबल शिप। आणि म्हणूनच सगळेजण त्या जहाजाला न बुडणारं जहाज असं संबोधायचे। These ships builder were so sure of this that they put only a few lifeboats on the ship. आणि म्हणूनच जहाजाची बांधणी करणाऱ्यांना सुद्धा त्याबद्दलची एवढी खात्री होती की त्यांनी फारच थोड्या अशा जीवरक्षक बोटींची व्यवस्था त्या जहाजावर केलेली होती। The journey was very comfortable. The passengers were proud of because they were traveling in the best ship in the world. They felt safe. प्रवास खूपच आरामदायी होता आणि जगातील सर्वोत्तम जहाजातून आपण प्रवास करीत आहोत या गोष्टीचा त्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अभिमान होता आणि त्यांना सुरक्षितही वाटत होते। देन केम द नाईट ऑफ 14th एप्रिल। आणि मग 24 एप्रिलची ती रात्र आली। द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम। म्हणजे आकाश निरभ्र होतं आणि समुद्रही शांत होता। मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप। बरेचसे प्रवासी झोपलेले होते। कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देर वेअर आइसबर्ग्स नियर बाय, सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप। आता इथे जवळपास कुठेतरी हिमनग आहे हे कॅप्टन स्मिथला माहीत होतं आणि म्हणूनच त्याने एका व्यक्तीला जहाजाच्या टपावरून त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं। सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग। आणि अचानक रात्री 11:40 वाजता त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसलं। ही ग्रीव कोल्ड विथ फिअर। आणि तो भीतीने गारठला। अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक। आइसबर्ग ही येल्ड। आणि एक अतिप्रचंड असा हिमनग टायटॅनिकच्या वाटेत उभा ठाकला होता आणि तो हिमनग म्हणून जोराने ओरडला। Captain Smith fought hard to steer the Titanic away from the iceberg.
कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला हिमनगापासून दूर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. बट द शिप चेंज डिरेक्शन स्लोली अँड हर साईड स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस. पण जहाजाने अतिशय संथपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली गेली. A shower of ice fell on the decks and the iceberg cut holes along the ship's side. जहाजाच्या वरच्या मजल्यांवर मोठा हिमवर्षाव झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमनग छेदून गेला. Water began to pour into the lower decks. Most passengers heard nothing and slept on. आता काय झालं? हिमनग छेदून गेल्यामुळे खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागलं आणि कित्येक प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लडिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे जे खलाशी साथीदार होते त्यांनी जहाजामध्ये शिरणाऱ्या पाण्याचा जो प्रचंड प्रवाह होता तो त्यांना रोखता आला नाही. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. त्यांना कळून चुकलं होतं की आपलं जे जहाज आहे टायटॅनिक हे खूप मोठ्या संकटात सापडलेलं आहे. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. आणि अतिशय मोठ्या संकटात असलेलं हे टायटॅनिक जहाज, कधीही न बुडणारं असं जहाज आता पाण्यात बुडू लागलं होतं. ॲट 12:15 AM कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेजेस ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. आणि मग कॅप्टन स्मिथने 12:15 जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठीचे संदेश पाठवायला सुरुवात केली. हेल्प, टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली, म्हणजे वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, लवकरात लवकर या, त्वरित या. देन ही ऑर्डर्ड द क्रू टू वेक ऑल द पॅसेंजर अप. आणि मग त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्या प्रवाशांना उठवण्याचे आदेश दिले. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles away, but she did not receive Titanic's messages. Her radio was turned off and the radio operator was asleep. काय झालं होतं? द कॅलिफोर्निया नावाचं जे जहाज आहे ते जहाज तिथून फक्त 20 मैलांवरती होतं, परंतु त्याला टायटॅनिकचा संदेश मिळाला नाही कारण त्यावरचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक झोपला होता. Another ship called the Carpathia heard the Titanic calls and sailed at full speed towards her. Unfortunately, the Carpathia was far away and her took over 3 hours to reach the Titanic. आता बघा, कॅलिफोर्निया हे जहाज जवळ होतं परंतु तिथला रेडिओ बंद होता आणि तिथला रेडिओ चालकही झोपलेला होता. परंतु कार्पाथिया नावाचं जे जहाज होतं ते टायटॅनिकच्या हाका ऐकल्या, म्हणजे तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि ते अतिजलद वेगाने टायटॅनिकच्या दिशेने यायला सुरुवात पण केली. परंतु दुर्दैवाने कार्पाथियाचं अंतर खूप लांब होतं, त्यामुळे टायटॅनिकपाशी येण्यासाठी जवळपास 3 तासांचा कालावधी गेला. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. आणि दरम्यानच्या काळात टायटॅनिक जलद गतीने बुडू लागलं होतं. द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू हंड्रेड पॅसेंजर्स. आता खलाशांनी जीवरक्षक बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली, परंतु केवळ काहीसे प्रवाशांना नेता येईल इतक्याच क्षमतेची काय होती ती जीवरक्षक बोट होती. The Titanic had more than 2,000 people on board. The ship began to tilt into the sea. People began to jump from the decks into the ice-cold water. आता टायटॅनिकवर त्यावेळेला 2,000पेक्षा जास्त प्रवासी हजर होते, परंतु जहाज समुद्रात झुकायला लागलं होतं, बुडायला लागलं होतं आणि लोक मग कठड्यांवरून खाली समुद्रात जे बर्फाचं थंडगार पाणी मिसळलेलं होतं, हिमनग फुटल्यामुळे समुद्रातलं पाणी थंडगार झालेलं होतं आणि अशा पाण्यामध्ये लोक उड्या टाकू लागले. विथ इट्स लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स. तर जहाजावरील दिवे चमकत होते तोवर टायटॅनिक काही मिनिटं समुद्रात तग धरून उभं होतं. देन ॲट 2:20 AM ऑन 15th April शी व्हॅनिश इन टू द सी. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते जहाज समुद्रात पूर्णपणे दिसेनासे झाले. But almost all the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. जहाजावरचे जवळजवळ 1500 लोक बुडाले होते, त्यामुळे
काय झालं की स्मिथ आणि त्याचे बरेचसे जे खलाशी होते ते खलाशी सुद्धा पाण्यात बुडू लागलेले होते आणि काय झालेलं आहे की कार्पाथियाला मात्र तिथे यायला खूप वेळ लागलेला होता. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड people think harder about the safety of passengers on ships. They ask why ships carry such few lifeboats and why they turn off their radios. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. म्हणजे बघा 3:40 जेव्हा द कार्पाथिया शिप अराईव्ह 3:40 जेव्हा कार्पाथिया शिप तिथे पोहोचलं तेव्हा काय झालेलं होतं तर शिप क्रू फाउंड लाईफ बोट्स म्हणजेच त्यांना जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीवसंरक्षण बोटी शोधून त्यांच्या मदतीने 700 लोकांचे प्राण वाचवले. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडांचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले बघायला मिळाले होते आणि मग जवळपास सर्व माणसं पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावलेली होती. त्यांना वाचवायला कार्पाथियाला फारच उशीर झाला होता. म्हणजे बघा कॅप्टन स्मिथ आणि त्याचे जे बरेचसे कर्मचारी होते ते सुद्धा पाण्याखाली गेले होते आणि त्यांच्यासकट अजून 1500 लोक जे काय झाले होते पाण्यात बुडून मृत्यू झाला होता त्यांचा आणि फक्त जीवसंरक्षक बोटीने 700 लोकांचे प्राण वाचवण्यात कार्पाथियाला यश प्राप्त झालेलं होतं. आणि या बुडणाऱ्या टायटॅनिकने जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यासारखी जी गोष्ट घडलेली होती तो विचार करायला लोकांना भाग पाडलं. कारण टायटॅनिक हे जहाज असं होतं की ते पाण्यामध्ये न बुडणारं जहाज होतं आणि ते जहाज बुडालेलं होतं आणि म्हणून या बुडणाऱ्या जहाजाने जहाजावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जी सुरक्षितता आहे त्या सुरक्षेचा विचार करायला भाग पाडलं. आणि म्हणून काय घडलं बघा जहाजांवर जीवसंरक्षण बोटी ज्या असतील त्या इतक्या कमी का नेल्या होत्या बरोबर. त्यानंतर तो रेडिओ बंद कसे काय ठेवले असे अनेक प्रश्न लोक विचारू लागले. कारण आपण बघितलं तर कॅलिफोर्निया हे जे जहाज आहे तर त्या जहाजावरचा रेडिओ बंद ठेवण्यात आला होता. मग ते बंद का ठेवण्यात आले होते अशा प्रकारचे लोक प्रश्न विचारू लागले. आणि 1913 प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीवसंरक्षक बोटींची व्यवस्था असली पाहिजे असं निश्चित केलं गेलं. तसंच जहाजांनी आपला रेडिओ जो आहे तो दिवस रात्री प्रत्येक तास चालू ठेवला पाहिजे. म्हणजे रेडिओ बंद करायचा नाही आणि त्या रेडिओ चालकाने तो रेडिओ चालू ठेवायचा असेही आदेश ठरवण्यात आले किंवा अशा काही गोष्टी ठरवण्यात आल्या. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. They found the ship lying in 2 pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters, 13,000 feet. Later, they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. म्हणजे 1985 शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे जे भग्नावशेष होते तर ते शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली आणि त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4000 मीटर म्हणजे 13,000 फूट खोल तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी त्या सांगाड्याचे फोटो काढले आणि त्यांचे काही लहान भाग पाण्याच्या बाहेर आणले. There are many stories of bravery on that terrible night in April 1912. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. It is a very sad film. Almost everyone who sees the film leaves the cinema in tears. आणि एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहसकथा प्रचलित आहेत. 1998 दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केला. तो अतिशय गंभीर आणि विषण्ण करणारा म्हणजे आपल्याला हादरवून टाकणारा किंवा आपल्या मनाला यातना देणारा असा तो चित्रपट होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं टायटॅनिक.
तर तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आपल्याला अश्रू दिसून येतील अशा प्रकारची घटना त्या रात्री घडलेली आपल्याला आढळून येते। म्हणजे 14 एप्रिल 1912 हा जो दिवस आहे तो टायटॅनिक या जहाजावरून प्रवास करणाऱ्यांसाठी कशा प्रकारे काळ रात्र ती ठरली होती हे आपल्याला या लेसनमधून पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे द अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारं जहाज, तर या लेसनचं एक्सप्लेनेशन इथंच थांबवते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।